त्यानंतर वळूयात दिवसभरातल्या तिसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, कारण हा मुद्दा निगडीत आहे एका वेगळ्या निवेदनासाठी। राजकारण्यांकडे साधारणपणे रोजगार आणि शेतकऱ्यांच्या समस्या तसंच स्थानिक प्रश्नांवर निवेदनं दिली जातात। मात्र अकोल्यातील एका तरुणाने सगळ्यांनाच थक्क करून टाकलंय। या तरुणानं थेट शरद पवार यांनाच पत्र लिहून लग्नासाठी वधू मिळवून देण्याची विनंती केली आहे। 34 वर्षीय या तरुणानं पत्रामध्ये असं देखील म्हटलंय की माझं वय वाढत चाललंय, भविष्यात लग्न होणार नाही, कोणत्याही समाजातील मुलगी चालेल, अगदी तिच्या घरी राहायला देखील मला हरकत नाही। एवढंच नाही तर हे निवेदन अकोल्यात शनिवारी झालेल्या शरद पवारांच्या शेतकरी संवाद कार्यक्रमात प्रत्यक्षपणे देण्यातही आलं। अनेकांनी या घटनेची चर्चा सोशल मीडियावरती सुरू केली। तर काय आहे या पत्रात ते आपण सुरुवातीला पाहूया। तर वरील विषयास अनुसरून आपल्या सेवेची विनंती अर्ज सादर करतो की मी वरील ठिकाणचा रहिवासी असून माझं वय सध्या 34 वर्षांचं पूर्ण झालंय। दिवसेंदिवस माझं वय वाढत असताना भविष्यात माझं लग्न होणार नाही, मी एकटाच राहील। लग्नाळू तरुणानं शरद पवारांना दिलेल्या पत्रात काय म्हटलं ते आपण वाचतोय आणि पाहतोय। तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला नवीन साथीदार पत्नी आपल्या मार्फत मिळवून द्यावी, जेणेकरून मी माझ्या संसाराचा उदरनिर्वाह चांगल्या तऱ्हेने करू शकेल आणि पुढील आयुष्य गुण्यागोविंदाने जगू शकेल। मला कोणत्याही समाजाची मुलगी मिळाल्यास मी लग्न करण्यास तयार आहे, मुलीच्या माहेरी सुद्धा जाण्यास तयार आहे आणि मी मुलीच्या घरी जाऊन चांगल्या तऱ्हेने काम करेल याची हमी सुद्धा या पत्राद्वारे तो हमी पत्रासारखी देतोय। तरी माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि मला कोणत्याही समाजाची मुलगी मिळवून द्यावी ही नम्र विनंती। मला जीवन दान द्यावं, तुमचे उपकार मी जीवनभर विसरणार नाही, असा हा लग्नाळू तरुण शरद पवारांना म्हणतोय। आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अनिलजी देशमुख ज्येष्ठ नेते जोडले गेलेले आहेत। अनिल देशमुखजी, खूप खूप आपलं स्वागत लोकशाहीमध्ये। खरं तर आत्तापर्यंत अनेक प्रकारची निवेदनं आम्ही पाहिलेली होती, त्या संदर्भातल्या बातम्या देखील आम्ही प्रेक्षकांपर्यंत देतो। हे निवेदन मात्र थोडंसं वेगळं आहे। या तरुणाला नेमकी कुठल्या प्रकारची चिंता सतावते, असं नेमकं काय कारण घडलं की थेट त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनाच निवेदन दिलेलं आहे? लग्नाळू असलेल्या मुलाची नेमकी समस्या काय, मुलगी न मिळण्यामागचं कारण काय, आणि निवेदन दिल्यानंतर तातडीनं आपल्या पक्षानं त्याच्या मदतीसाठी धाव घेतल्याचं देखील कळतंय। आम्हाला सविस्तर प्रकरण आपल्याकडून जाणून घ्यायचं। असं आहे की 4 दिवसापूर्वी माननीय शरद पवार साहेब अकोल्याला आले होते, मी सुद्धा त्यांच्यावर होतो। तेव्हा एका तरुणाने त्याला ते निवेदन दिलं आणि ते मग आम्हाला दुसऱ्या दिवशी आमची जेव्हा मीटिंग होती तेव्हा साहेबांनी सांगितलं की असं असं मला निवेदन आलंय। बरं। आणि आम्ही वाचलं, ते वाचन केलं आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी माननीय शरद पवार साहेबांना विनंती केली की मी 34 वर्षाचा आहे, तरुण आहे, ग्रामीण भागातील आहे आणि माझं लग्न जुळत नाही, त्याच्यामुळे तुम्ही माझ्यासाठी प्रयत्न करून माझं लग्न जुळून द्या, एखादी मुलगी पाहून द्या। मोठ्या आशेने त्यांनी पवार साहेबांना पत्र लिहिलं। आणि कसं आहे की आज ग्रामीण भागामध्ये आज परिस्थिती अशी आहे की मोठ्या प्रमाणात शेतमालाला भाव नाही, बेरोजगारीचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांची लग्न होत नाही ही वस्तुस्थिती आहे। सामाजिक फार मोठा सामाजिक प्रश्न उभा झालेला आहे। बरं। आज ग्रामीण भागामध्ये ग्रामीण तरुण लग्नाच्या तयारीत लागतात पण त्यांना मुली मिळत नाही आणि ग्रामीण भागातील मुली सुद्धा आता असं आहे की त्यांच्या सुद्धा अपेक्षा वाढल्यामुळे ग्रामीण भागातील मुलींना 15-20 एकराचा शेतकरी मुलगा चालत नाही लग्नासाठी। बरं। पण शहरातील एखादा ऑफिसमध्ये कारकून जरी असेल, बाबू जरी असेल, तो चालतो, पण 15-20 एकर 25 एकरचा शेतकऱ्यांचा मुलगा चालत नाही, कारण की शेतकऱ्यांची अतिशय वाईट परिस्थिती आहे। आणि म्हणून हा अतिशय मोठा सामाजिक प्रश्न आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामधली ही परिस्थिती आहे। अनेक गावामध्ये मोठ्या संख्येनं तरुणांना मुली मिळत नसल्यामुळे ते बिचारे चिंतेत आहेत। बरं। आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की पुरुषांच्या म्हणजे मुलांच्या तुलनेमध्ये किंवा पुरुषाच्या तुलनेमध्ये महिलांचं जे प्रमाण आहे, आज 1000 पुरुषाच्या मागे आज 929 महिला आहेत। बरोबर आहे, व्यस्त प्रमाण। आणि दिवसेंदिवस हे प्रमाण फार कमी होत आहे। आणि आश्चर्याची गोष्ट अशी की राज्यातले जे प्रगत जिल्हे आहेत,
पुणे, नाशिक, मुंबई असे जे प्रगत जिल्हे आहेत त्या ठिकाणी हे प्रमाण अतिशय जास्ती आहे. बरोबर आहे. आणि हे दिवसेदिवस मुलांच्या तुलनेमध्ये मुलींचं प्रमाण कमी होत असल्यामुळे ही एक सामाजिक समस्या सुद्धा त्या निमित्तानं निर्माण झाली आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्या तरुणाने बिचारे मोठ्या आशेने पवार साहेबांकडे विनंती केली ना. जसं आहे की पवार साहेबांकडे आपल्याला माहित आहे की मोठ्यात मोठा प्रश्न महाराष्ट्राचा असला किंवा अशा पद्धतीची सुद्धा प्रश्न ते लोक मोठ्या आशेने पवार साहेबांकडे आपल्या पद्धतीनं आपली निवेदन देतात, मागणी करतात. आणि मग माननीय पवार साहेबांनी ते पत्र सगळ्यांना वाचायला दिल्यानंतर आम्ही मी स्वतः पुढाकार घेऊन त्याच्यामध्ये आमचे अकोल्याचे जे आमच्या पक्षाचे जे आमचे आहेत कार्यकर्ते प्रमुख त्यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही जरा त्या मुलाला भेटून आपल्या माध्यमातून सुद्धा कशा पद्धतीनं प्रयत्न करून त्याला जर तिथे मुलगी होऊन त्याचं बिचाराचं लग्न होत असेल तर आपल्यासाठी चांगलं. कारण की त्यांनी लिहिताना असं लिहिलं की मी घर जावई सुद्धा जायला तयार आहे. बरोबर आहे. आणि घर जवळ जाऊन तिथं मुलीच्या घरी काम करील पण माझं लग्न कोणत्या पद्धतीने झालं पाहिजे. बरोबर आहे. या लग्नाळू तरुणाला आता मुलगी मिळवून देण्यामध्ये आपण कशा प्रकारे सहाय्य करता यावरती आमचं लक्ष असेलच. मात्र एका बाजूला हे पत्र आल्यानंतर त्या पत्रावरती तातडीनं दखल घेतली देखील जाते आणि पुढच्या काळात तरुणाईला आणि खास करून ग्रामीण भागातल्या तरुणाईला सतावणारा प्रश्न या निमित्तानं अधोरेखित होताना दिसतोय. धन्यवाद अनिल देशमुखजी, तुम्ही आमच्याबरोबर या संदर्भातली चर्चा केलीत त्यासाठी. खरं तर पाहूयात या लग्नाळू मुलाला खरोखर पुढच्या काळामध्ये नवरी मिळते का. मात्र त्याच्या असलेल्या अपेक्षा त्या तरुणाला आम्ही शोधून काढलं आणि त्या तरुणाशी जाऊन ज्यावेळेला लोकशाही मराठीनं संवाद साधला त्यावेळेला त्यानं दिलेली नेमकी प्रतिक्रिया काय ती पाहूयात. माझं वय दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या 34 पार केलेलं आहे. या महिन्यात 27 तारखेला 35 वर्षाचं होणार आहे. मी 1-2 वर्ष झाले तर माझं लग्न पण होणार नाही. मी माझ्या समाजात खूप मुली बघितल्या पण सर्वांचे त्याच्यात 2 वर्ष निघून गेले. मला वाटलं आता जर काही आपण दुसरं काही असा पर्याय म्हणजे निवडला नाही तर आपलं लग्न होणार नाही. मला असं वाटलं बा देशातले मोठमोठे राजकारणातले सगळ्यात मोठे काम पवार साहेबांच्या शब्दावर होतात. म्हणून मला असं वाटलं पवार साहेबांना शब्द टाकून बघावं म्हणून मी पवार साहेबांना पत्र लिहिलं. आतापर्यंत किती मुली पाहिल्यात? आतापर्यंत 3 ते 4 मुली बघितलेल्या आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.